गेली अनेक वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ याविषयी संभ्रम सुरू आहे। बऱ्यापैकी जिल्ह्यातील सर्वच नागरिकांची मागणी आहे की या ठिकाणी हद्दवाढ होणं गरजेचं आहे आणि या संदर्भात आपल्याला या ठिकाणी मी माहिती देण्यासाठी बोललेलो आहे। त्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या सन्माननीय जयश्रीताई जाधव ज्या या ठिकाणी माजी आमदार होत्या, त्याचबरोबर शिवसेनेचे सर्वच मान्यवर पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, आपल्या सर्वांना माहीत आहे की गेले अनेक दिवस या शहराची हद्दवाढ व्हावी आपली भूमिका आहे आणि यामध्ये मग स्पष्ट मत आपलं असं आहे की या ठिकाणी या शहराची हद्दवाढ होणं गरजेचं आहे। मला वाटते हीच आमची भूमिका संपूर्ण पत्रकार बांधवांना देखील मान्य असेल, विविध वर्तमानपत्रांना देखील मान्य असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियाला मान्य असेल, कारण हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे। खरं म्हणजे आपण म्हणत होतो की 72 पासून शहराची हद्दवाढ झाली नाही, पण ॲक्च्युली 2042 साली महानगरपालिकेच्या पूर्वी जी नगरपंचायत या ठिकाणी नगरपालिका झाली, 42 साली जी शहराची हद्द होती तीच आज पण आहे। म्हणजे गेली अनेक वर्ष, 80 वर्षाच्या वरती झालं आसपास ही हद्दवाढ शहराची झालेली नाही। आणि हद्दवाढ व्हावी याचं कारण काय आहे? तर हद्दवाढीमुळं पुन्हा जागा जास्त मिळाल्यामुळे व्यवसाय वाढतो, विविध दळणवळणाचा विषय असेल, विविध उद्योगधंदे असतील, या सर्व गोष्टींच्या माध्यमातून मग जिल्ह्याचा आणि शहराचा विकास होत असतो, व्यापार वगैरे या दृष्टीनं। आणि हद्दवाढ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे शहराची। गेले काही दिवस आपल्याला माहीत आहे, राजकीय काही असेल तर त्यांच्या म्हणण्याला आम्ही कोणतीही भीक घालणार नाही, कारण असंच गेल्या 40-50 वर्षांमध्ये या शहराचं वाटोळं करण्याचं पाप त्या काँग्रेसनं केलेलं आहे। आणि त्यामुळे राजकीय असं न मानता ग्रामीण भागातील नागरिकांच्या मध्ये जर काही संभ्रम असेल तर त्यांच्याविषयी गैरसमज असेल तर तो दूर करण्याची आमची निश्चितपणे जबाबदारी आहे। आणि हद्दवाढ झाल्यानंतर जो भाग हद्दवाढीमध्ये येणार आहे याचा पूर्णतः विकास करण्याची जबाबदारी देखील आपली सर्वांची आहे किंवा होणाऱ्या महापालिकेची आहे। हद्दवाढीनंतरच्या आपल्याला माहीत आहे की शहराच्या हद्दवाढीनंतर पुणे असेल, ठाणे असेल, मी म्हणतो Tier 3 म्हणजे आपल्या पाठीमागे असणारी शहरं देखील नाशिक असेल, संभाजीनगर असेल, अशा प्रकारची अनेक शहरं ही आपल्यापेक्षा पुढे गेलेली आहेत। आणि याचं एकमेव कारण म्हणजे हद्दवाढ। ठाणे आणि पुणे तर म्हणजे आता देशातील नव्हे, मी म्हणतो जगातल्या काही प्रमुख शहरांपैकी एक पुणे वगैरे शहर आहे। आणि याचं प्रमुख कारण म्हणजे 27 वेळा पुण्याची हद्दवाढ झालेली आहे। गेल्या आमच्या राज्य नियोजन मंडळाच्या वार्षिक सभेमध्ये, या सभेमध्ये राज्याच्या बजेटचं धोरण ठरत असतं की मुळात 36 जिल्ह्यांना DPCला किती निधी द्यायचा हे यामध्ये ठरत असतं। त्याचे प्रमुख आपले अर्थमंत्री असतात, कार्याध्यक्ष म्हणून मी त्या बैठकीला नेहमी उपस्थित असतो। आणि त्या बैठकीला मी आपल्या आयुक्तांना बोललो होतो की महानगरपालिकेची इमारत याविषयी आपण थोडा निधी मागणं गरजेचं आहे। ही इमारत आता त्या ठिकाणी वयस्कर लोक वरती जाऊ पण शकत नाहीत। आपली ती प्रॉपर्टी हेरिटेज प्रॉपर्टी आहे, त्याविषयी आपल्याला प्रेम आहेच, पण याला पॅरल एक आपली इमारत उभी करणं गरजेचं आहे। आणि ही बाब झिडकारून लावून अजितदादांनी स्पष्ट सांगितलं, जे आपले अर्थमंत्री आहेत, नियोजनचे आमचे अर्थमंत्री आहेत, यांनी स्पष्ट सांगितलं की पहिला हद्दवाढ करा आणि मग माझ्याकडे पैसे मागायला। म्हणजे या हद्दवाढीविषयी जो काही या आपल्या ग्रामीण भागातील लोकांमध्ये आकस आहे त्याविषयी बाहेर जर आपण पाहिलं तर म्हणजे एक प्रकारे बाहेरच्या लोकांना असं वाटतं की हद्दवाढ आम्ही करत असून सुद्धा हे का करत नाहीत, म्हणजे स्वतःचा विकास यांना नको आहे काय, अशा पद्धतीची भूमिका आज राज्यस्तरीय नेत्यांची झालेली आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मी 24 एप्रिलला राज्य नियोजन आमची मित्राच्या नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीमध्ये विचारणा केली की साहेब आपल्याला हद्दवाढ करणं गरजेचं आहे। तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी हद्दवाढीच्या बाजूने आहे, कधी हद्दवाढ करावी। एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे UD खातं आहे, त्यांनी देखील 26 एप्रिलला एक बैठक आयोजित केली, त्यामध्ये ते स्वतः होते, त्याचबरोबर दोन्ही नगरविकासचे सचिव होते, आपले अधिकारी सर्व होते। त्यावेळेला देखील हाच निर्णय झाला की हद्दवाढ करणं ही आता काळाची गरज आहे। आणि असं होत असताना हद्दवाढ करणार म्हणल्यावर ग्रामीण भागातून त्यावर बहिष्कार टाकला जातो, हे अत्यंत चुकीचं आहे। माझ्या बाबतीत देखील अनेकांनी काही चुकीचं मत मांडलं, राजेश क्षीरसागर हे स्वार्थी आहेत असं कोणीतरी म्हटलं, पण मी त्यांना या ठिकाणी कुठलंही
माझा इगो न ठेवता, त्यांना विरोध न करता एवढंच आवाहन करतो की तुमचा हक्क आहे हो या नाही म्हणण्याचा, पण दुसऱ्यावर तुम्ही अशा पद्धतीचा आरोप करणं कितपत योग्य आहे? हद्दवाढ व्हावा ही माझी स्वार्थी भूमिका नसून निस्वार्थी भूमिका आहे. माझी ही भूमिका आहे की संपूर्ण जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, त्या भागाचा विकास झाला पाहिजे. पण राजकीय हेतूनं जर कोणीतरी सांगतोय म्हणून जर कोणतरी पोपटासारखं बोलत असेल तर त्याला उत्तर देणं देखील मला काही मी योग्य मानत नाही. पण आज देखील माझी भूमिका अशी आहे की कोणतंही त्यांच्या विरोधात एकही वक्तव्य मला करायचं नाही आहे. ग्रामीण भागातील नागरिक आपले आहेत, त्यांना आपण सामावून घ्यायचं आहे. आणि हद्दवाढीचा विषय असा आहे की ही नैसर्गिक प्रक्रिया असताना देखील अशा पद्धतीनं जर विरोध होत असेल तर त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला या जिल्ह्याला विकासापर्यंत घेऊन जायचं की नाही आहे. कारण गेल्या 50 वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी मी अभिमानानं सांगतो, मी गेल्या काही दिवसापूर्वी कन्व्हेन्शन सेंटर मंजूर करून घेतलं. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाचा विकास होतोय. सन्माननीय स्वर्गीय चंद्रकांत अण्णांनी जे शाहू मिलचा विषय सातत्यानं त्यांच्या ह्याच्यात होता, तुम्ही संजय सावकरांना सांगून कॅबिनेटमध्ये विषय आणला, तर शाहू मिलचं देखील आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी स्मारक वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या करतोय. केशवराव भोसले नाट्यगृहाचं जळीतग्रस्त ज्यावेळी झाला तेव्हा एका दिवसात मुख्यमंत्र्यांना बोलून त्या ठिकाणी 25 कोटी द्यायला मी म्हणजे अर्थात ते त्यांचं मोठेपण आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना रंकाळा बदलतोय. या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी असं म्हणणं देखील चुकीचं आहे की कोल्हापूर शहराचा पण पहिला विकास करा. मी तर असं म्हणेन कोल्हापूर शहरावर ह्या ज्या काही भागाचा लोड आहे सगळ्या सुविधा आपल्या आहेत. शाळेत ह्याचा अर्थ त्यांचा तो हक्क आहे, मला त्या बाबतीत काहीच बोलायचं नाही. पण सगळे शाळेमध्ये येणारी मुलं असतील, तिथले सरकारी कार्यालय असतील, अनेक सोयीसुविधा, पाणी असेल, लाईट असेल, यातल्या बऱ्याच गोष्टी ही जी काही 7-8 गावं आहेत, आज आपण पहिल्या टप्प्यातली 7-8 गावाची हद्दवाढ करावी आमची भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.